तर नमस्कार मंडळी, आजचा आमच्या संडे स्पेशल ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. कारण आजचा ब्लॉग आहे आमच्या किचन मेकओव्हरच्या संदर्भात. कारण बरेच जण सांगत असतात की आम्हाला तुमचं घर दाखवा, तुमचं किचन दाखवा, होम टूर करा. पण आमचे काही प्लॅनिंग आहेत, म्हणजे हॉल आम्हाला असा सजवायचा आहे, किचन असं सजवायचं आहे, बेडरूम असा पाहिजे, अजून आम्हाला पाहिजे तसं काही सेट झालेलं नाही. कारण वेळच मिळत नाहीये. तर बऱ्याच गोष्टी मागच्या 2-4 दिवसात ज्यावेळी मला वेळ मिळाला तर मी बऱ्याच गोष्टी ऑर्डर केल्या. त्या आहेत सगळ्या किचन मेकओव्हरच्या. म्हणजे आम्हाला बरेच म्हणजे जसं वस्तू येतील तसं आम्ही तुम्हाला बनवून दाखवूच. पण त्यातली सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट 2-3 आलेल्या आहेत आणि त्या गोष्टींच्या अवतीभोवती आजचा ब्लॉग फिरणार आहे. कारण आम्ही आज चाललोय किचनमध्ये. आजच्या आमच्या 2-4 काही स्पेशल डिशेस आहेत त्या करण्यासाठी. तर तुझं काय म्हणणं आहे? आज कारण आपण काय बनवणारी ही आहे ना. तर आज आपण काय बनवणार आहोत? तुझ्या आवडीचं बनवूया. चल, आज आपण पिझ्झा. मी सगळं सामान आणलंय. पिझ्झा पण आणलंय, चिकन पण आणलंय, तांगड्या पण आणल्या. कारण याला ना सगळं आज एकदमच खायचंय. हा म्हणायला लागला की बार्बिक्यू पण बनव, तंदुरी पण बनव आणि पिझ्झा पण बनव. तर चला आता एकदम कंबर ताट करते आणि किचन कामाला करण्यासाठी पोटात काहीतरी पाहिजे ना. पहिलं चिकन, म्हणून पहिलं खाऊ चिकन मग बनवू किचन. चला. तर किचनसाठी मी बऱ्याच गोष्टी मागितल्यात. काय काय मागितल्या तुम्हाला तेच दाखवतो. पण त्याच्या आधी जी आमची वस्तू पहिली आलेली आहे, पहिली आमचं ॲमेझॉनची ऑर्डर, जी म्हणजे ऋषालीचं बरंच ड्रीम होतं. बऱ्याच दिवसापासून तिला पाहिजे होतं की मला ही गोष्ट पाहिजे, मला खूप साऱ्या रेसिपीज करायच्या आहेत. मग त्या अटीवर मी तयार झालो घ्यायला. तर ती गोष्ट आहे, दाखवू का? तर मंडळी तुम्ही इथे बघू शकतात, आम्ही मागवला आहे अगारोचा मार्वल OTG 25 लिटर. OTG म्हणजे ओव्हन, टोस्ट आणि ग्रिल. तर हा मी 25 लिटरचा मागवला आहे. कारण ह्याच्यापेक्षा मोठा ऑलरेडी तुम्ही बघा तो ओटा केवढासा आहे आणि ते ठेवायला जागा नाही आहे. त्याच्यामुळे मग आम्ही काय केलं आहे, वरती काय मागवलं आहे ग? हां, इथे असा व्हायला जरा थोडं आम्ही हे वरती घेतो. एकच मिनिट ना. तर आमचं हे मेकओव्हर करायचं प्लॅनिंग आहेच. पण सध्या आम्ही याला असं वरती ठेवणार आहोत. इथे 1-2 फळ्या लावायच्या. ते काय 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 मागवलं ते जसं येईल तसं आम्ही मला दाखवू. पण सध्या मी काय म्हणतो ऋषाली, हे ओट्यावर ठेवून आपण रेसिपी बनवण्यापेक्षा ना मी इथे टेबल लावतो. हे टेबलवर ठेवूया आणि व्यवस्थित बनवूया. कारण हे इथे अडकणार आहे असं घ्यायला. हो, गॅसला अडकते. चालेल, ठीक आहे. मग चल टेबल घेऊन या, आपण इथे सेटअप करूया. छोटे छोटे किचन की बडी बडी बातें. तर मी थोडासा इथे टेबल सेट करतो, म्हणजे जरा असं व्यवस्थित फील येईल ना. असं सेटअप एकदम श्रुतीच किचन. वाव, मस्त ना. श्रुती सागर माझं ड्रीम आहे. मागे रेस्टॉरंट उघडलं होतं आम्ही एका दिवसासाठी, श्रुती सागर रेस्टॉरंट. बरंच फेमस झालं, भरपूर मागणी होती, मग आम्ही बंद केलं. चला तुम्ही टेबल सेट करतो. तर आमचा एल टाईपचा ओटा तयार आहे इथे. मस्त रे. ह्याला पुढे पाहून लावून घेते दरवाजाला. होय ना, छान वाटतंय पण हे असं. आणि बेडरूम बंद करूया. बेडरूम तिकडनं भाड्याने द्यावी. इथे ठेवतो. हा, इकडे ह्या साईडला ठेव. हळू पिन लावली आहे मी. खरंच मस्त वाटते रे सागर. एवढं स्पेसियस पाहिजे होतं इथे. असं ना जरा पुढे पाहिजे होतं ओटा ना. काहीतरी करायला आलं असतं, असं सेटअप केलं असतं आपण. खरंच खूप छान वाटतंय. आणि एक काम करूया आपण. पुढे 10 फूट पाहिजे होता. ऐक ना सागर, एक काम करूया आपण. हा दरवाजा काढून टाकूया. इथून एवढीशी वाट ठेवूया, तिथे पडदा लावूया. ना वरती वर मारून घ्यायला, जिना लावूया. असं वरनं पण येडे जायचं. काय सांगशील एकी. चला, आपला फोकस काय आहे? तंदुरी. हा, चला. तर मंडळी आता मी मॅरिनेट करायला घेते. चला, मी तुम्हाला दाखवते रेसिपी. मी पण दुसऱ्यांदा करते मी ही. तर पहिल्यांदा आम्ही याच्यावर केलो, पॅन मध्ये केलं होतं. हा, पॅन आणि नंतर गॅस शेगडीवर असं जाळीवर. आता प्रॉपर आमच्याकडे ओव्हन आलाय. आता बघूया ओव्हनचा वापर कितपत होतोय. हो, ज्या लेवलला आश्वासनं दिली होती, हे मागव तू, फक्त मागव, मग मी तुला कसं चांगलं जेवण करून घालते ते बघ. तुला कुकीज बनवून देणार, पिझ्झा बनवून देणार, बार्बिक्यू बनवून देणार, तंदुरी बनवून देणार, आणि काय ब्रेड टोस्ट ओव्हन काय काय टोस्ट, तुला पाव, ब्रेड, केक सगळं बनवून देणार, असं तर मी सांगितलेलं आहे सागरला. तर चला, आपण आता सगळ्यात पहिलं चिकन मॅरिनेट करून घेऊया. चला मस्तपैकी आता मसाला लावून घेतलाय मी. तर आपण थोडा वेळ आता मॅरिनेट करून ठेवूया. आपल्याकडे वेळ जरा कमी आहे. फ्रीजमध्ये मी आता ठेवते आणि त्यानंतर आपण पटकन पिझ्झा करायला घेऊया. हे तोपर्यंत मॅरिनेट होईल ना. तर इकडे ना पिझ्झा बेस मी ऑनलाईनच मागवलाय. आता करायला टाइम नव्हता मला. नेक्स्ट टाइम मी तुम्हाला पूर्ण रेसिपीज दाखवेन. तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला कमेंट करून तसं तुम्ही सांगा. तर हे काही वस्तू आहे ते मी मागवल्यात. तर पिझ्झा तर बनवूया, त्याच्या आधी ना आपण इकडे प्रीहीट करत ठेवूया. तर हे युजर मॅन्युअल आहे, यामध्ये तुम्हाला सगळं दिलेलं आहे.
तर ते आम्ही सगळं आता वाचून घेतलंय. तर कोणताही पदार्थ बनवण्याच्या आधी आपण 180 180 सेल्सिअसला आपण प्रीहीट करून 10 ते 15 मिनिटं प्रीहीट करून घेऊया. तर सगळ्यात पहिलं चालू करूया. तर यामध्ये टेम्परेचर नॉब, फंक्शन नॉब आणि टायमर नॉब असे 3 नॉब दिलेले आहेत. 180 आणि 10 मिनिट. ओके, 10 मिनिट हे झालं की आपोआप स्टॉप होईल. वा, मला बघायला असं मस्त वाटतं. मस्त वाटतंय ना. असं बाहेर बघितलं होतं पण आपल्या घरात बघायला मस्त वाटतंय. आणि आवाज बघा, टिक 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 टिक. थांब ऐकू दे, टाइम बॉम्ब सारखा आवाज येतोय. तर ह्याला प्री हीट होऊन देत. थोडक्यात काय तर त्याला जरा गरम करून घ्यायचं, कारण तो थंड असतो. ओव्हन कसा बेकरी प्रोडक्टमध्ये जी भट्टी असते ती कायम गरम असते, त्याच्यामुळे ही पण भट्टीच आहे एक प्रकारची. त्याला आपण थोडं गरम करून घेतोय, म्हणजे ज्यावेळी आपण प्रोडक्ट टाकू, पिझ्झा जे काय चिकन बिकन, त्यावेळी ते 0 डिग्रीपासून नको चालू व्हायला, अदरवाईज त्याचं टेक्स्चर बिघडतं असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून आपण त्याला प्रीहीट करून घेतो, म्हणजे रेडी करून घेतोय. तर तोपर्यंत ऋषाली इथे पिझ्झाची तयारी चालू झाली आहे. पिझ्झाचा बेस, त्याच्यावर अरे कॅप्सिकम वगैरे कापलेच नाहीत मी, हे मागवलंय मी. चला त्याला थोडं तयारी करतो आणि मग तुम्हाला थोडं दाखवतो व्यवस्थित. तर मंडळी, सागरला इकडे मी कापलेलं काय पसंत नाही, तर सागर म्हणाले की मी कापतो. तर म्हटलं बरंच झालं म्हटलं, माझं काम हलकं झालं. सगळं तूच करेनास. करू शकतो मी, पण तुझ्या हाताला जरा चांगली चव आहे. अरे बापरे. बघितलं, टोमॅटो कापलं पाहिजे ना. हा, कॅप्सिकम काप, दोन्ही कापते, आणि कांदा काप, असं गोल गोल काप व्यवस्थित. हा, आणि कापून झालं की त्याच्यावर ठेव. हा, त्याच्यावर ठेव, ओव्हन मध्ये टाक, आणि मग काढ, आणि मग मला खायला दे. असं मी बोलत नाहीये. नको रडू नको. एवढासा कांदा कापून आधी चीज टाक. एवढंच कुठे, पूर्ण घे. अरे तो घट्ट झालाय सागर, पूर्ण क्यूब घे. सागरने तुम्ही बघू शकता छान अशा सब्जी काटून श्री बाबा कुठून आले सब्जी काटून, हे सगळं कापून ठेवलंय. आणि मस्तपैकी आम्ही ते चीज टाकतोय. जास्त नाही टाकणार, एकच क्यूब टाक सागर. एक क्यूब पण खूप मोठा नाही, तेवढा लागतो एक क्यूब कधीतरी. याच्यावर भाज्या टाकतो ना, भाज्यावर परत क्यूब पाहिजे. चालेल, अर्ध टाक. पहिलं टोमॅटो असं छान लाव ना, असं रंगीबेरंगी दिसू दे, एक साथ नको. रंगीबेरंगीच दिसणार तुला, हारू नकोस तू अजिबात. हा, सागर करतोय तोपर्यंत इकडे आपला ओव्हन प्रीहीट पण झालेला आहे. चल, टायमर संपत आलाय. वाव, मस्त कलरफुल दिसतंय रे, खूपच छान, टेस्टी. आधीच टेस्टी झालं. यम्मी. घे अजून खाली कॅमेरा. अरे त्याला दाखवते मी पिझ्झाला. पिझ्झापेक्षा असं होतं. झालं, बेल वाजली, आपण धावत बाहेर जाऊन दरवाजा उघडायचो. कोण आहे रे? टिंग टॉंग. चला, आता आमचा पिझ्झा म्हणजे टॉपिंग वगैरे करून तर रेडी आहे. आता आपण ओव्हन मध्ये ठेवूया. तर या ओटीजी ओव्हन सोबत ना तुम्हाला असं हे ग्रिल पॅन मिळतं, ज्याच्यावर तुम्ही पिझ्झा वगैरे असं ठेवू शकता. त्याच्यानंतर हे बेक पॅन मिळतं, म्हणजे तुम्हाला बिस्किट्स, नानकट्स असं काही बनवायचं असेल तर याच्यात ठेवून तुम्ही करू शकता. आणि याच्यासोबत ही आहे एक रोटेसरी स्टिक, याला तुम्ही लावता चिकन आणि ते असं फिरतं असं. आणि हे ज्यावेळी गरम होतं ना, त्यावेळी त्याला काढण्यासाठी हे स्टँड असतं असं, म्हणजे हे असं लटकं आत हात नाही घालायचा, असं याने असं करून असं बाहेर काढायचं, त्याच्यासाठी हे आहे. आणि ज्यावेळी तुमचे पॅन किंवा ज्यावेळी आतमध्ये असतं त्याच्यासाठी हे स्टँड आहे, म्हणजे हे असं पॅन आतमध्ये असेल तर गरम असतं म्हणून हे असं धरून ह्याला बाहेर काढायचं. तसंच हे जाळीला, याची जाळी धरली, याची जाळी बाहेर काढायची. तर आपण पहिला आधी हे ठेवूया साईडला. सध्या आपल्याला याची गरज नाहीये, सध्या आपल्याला फक्त याची गरज आहे. आधीच ठेवून घे ना याच्यात. नाही, बघतोय गरम झालंय का काय झालं. झालं असणार गरम. सागर नको हात लावूच. झालं असेल गरम असं आपण धरून चालू. तर आपण आपला पिझ्झा जो आहे तो याच्यावर ठेवूया. कसा ठेवूया? उचल ना, तो बेस उचल हाताने. हा, भीती वाटते मला, भ्या वाटतं. तो कडक आहे बेस. तर फायनली गणपती बाप्पा मोरया. वरती ठेव, वरती नाही, दोघांच्या मध्ये ना, खाली ना वरती, मध्येच. ओके. तर हे आहे. याला टायमर किती लावायचा पिझ्झाला? 15 मिनिट. 15 मिनिट. जरा 2 मिनिटं अभ्यास करून आलो. तर आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार
220 डिग्री, म्हणजे आता 200 झालं, 210, 220 डिग्रीला आम्ही लावतोय. दोन्ही साईडचे रॉड ऑन करतोय, खालचे आणि वरचे. हे इथे ठेवलं सेटिंग. आणि किती 10 ते 15 मिनिटं ना. हो. तर आम्ही 10 मिनिटच लावतो, कारण पहिल्या याच्यात कोळसा नको व्हायला. 10 मिनिट. टिक 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 टिक. असा फिरत नाही का तो? नाही, ते तंदुरी होताना ती हे आहे ना. नाही, ते ओव्हन, मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये असं फिरते डिश. तर लाईट चालू झाली आहे, टाइम चालू झालाय. आता आम्ही बघतो काय होतं ते 10 मिनिटांनी. धगधग करणे लगा. दिसतंय तर खूप छान. आम्ही आता ते चला 10 मिनिटांनी येतो. मी बघत बसतो इथे 10 मिनिट. आमचं तिकडे चिकन मॅरिनेट होते आणि पिझ्झा पण आम्ही आता ओव्हनमध्ये ठेवलाय. आणि इकडे सागर बघा, लहान पोरासारखं बघित बसलो. किती कुतूहल, किती कुतूहल. काय झालं तर त्याचं बघितलं पाहिजे. हो, चीज तर वितळते. अभी बेल बजेगी. आता टिंग करून घंटा वाजला. आवाज तर मस्त येतोय. आमचा पिझ्झा रेडी आहे ऑलमोस्ट. चला, आमचा पिझ्झा रेडी. चल मी काढू. मला ते हात मोजे पाहिजे. तर पिझ्झा तर रेडी आहे. त्यामध्ये गरम असतं, त्यामुळे डायरेक्ट हात नाही घालायचा. हे ट्रे हँडल आहे ना, त्याने आपण तो ट्रे कारण आमच्याकडे ग्लोव्ज पण नाही आहेत, त्याच्यामुळे त्यांनीच सोय करून दिलेली आहे ट्रे हँडलची. वा, रेडी. आता पिझ्झा झाला असता. दिसतोय तो खूप छान. कट कर, कट कर त्याला. चला आता आपण मस्त पिझ्झा कट करून घेऊया. कुरकुरीत झालाय का? कुरकुरीत. हो. वा, आवाज आला असा कापताना कुरुक करून. माझ्या मस्त मजा वाटली. तर मंडळी, आमचा पिझ्झा रेडी आहे. तर सगळ्यात पहिलं सागर खाऊन बघतील. हे. वास तर मस्त येतोय. त्यामध्ये आपण ऑर्गेनो आणि हे नाही टाकलंय, सॉस. हाय हाय, फ्रीजमध्ये हाय. ते टाकूया. थांबा, घेऊन येते पटकन. एकदम सुंदर लागतंय. आमची पहिली रेसिपी तर व्यवस्थित झालेली आहे. दुसरी रेसिपी आहे चिकन तंदुरी. तर हे खाऊन झालं की आम्ही तंदुरी बनवायला लगेच घेणार. तंदुरी बनवायला घेणार. आता ब्रेकफास्ट झालाय आमचा. तंदुरीची रेसिपी तुम्हाला दाखवतो, चला. तर आम्ही बनवतोय आता बार्बीक्यू. चला, आता मी रॉड मध्ये हे सगळं मस्त लावून घेतले. आपलं आता ओव्हन प्रीहीट पण होत आलाय. आपण आता बार्बीक्यू बनवून घेऊया. चला, इथे आता आमचे बार्बीक्यू रेडी होत आहेत. परत सागर 20 मिनिटं असंच थांबायचं. नाही नाही, आता नाही. आता मी पहिलं 5 मिनिटं बघणार आणि जाऊन झोपतोय बाय. हो, चला, आम्ही आता टाइम 20 लावलाय. इकडे बघा, आमचे कबाब, बार्बीक्यू, जे काय तुम्ही म्हणशाल ते रेडी आहे. तर आता आपण मग मस्त तंगडी ठेवूया. छान मॅरिनेट झाले. 240 डिग्रीवर आपण आधी 15 मिनिटं ठेवतो आणि त्याच्यानंतर मग आपण तेल लावूया आणि मग परतूया. ओके, चला, तोपर्यंत हे खाऊन घेऊया. खाऊन घेऊया. तर आता आमचा दुसरा मेन्यू रेडी आहे. खूप मस्त शिजलाय, एकदम ज्युसी. आणि तुम्ही बघू शकता, बघायला तर एकदम मजा येते, भारी वाटते. आणि आमचा तिसरा म्हणजे आमची तंदुरी तंगडी शिजतात तिकडे. आता मी खाऊन बघतो. हे खाऊन बघ. वा, एकदम असं ज्युसी झालंय, ज्युसी. आणि किती सॉफ्ट शिजलंय ना. सॉफ्ट शिजलंय, ज्युसी झालंय. म्हणजे फर्स्ट टाइम, फर्स्ट शो, तो पण सुपरहिट झाला आमचा. एक नंबर. वा, कसलं सुंदर शिजलंय. एवढं मऊ मऊ. तुम्ही बघू शकता. हे बघा, तुम्ही फक्त बघूच शकता. कारण आम्ही खाऊन घेतो तोपर्यंत आमची तंगडी शिजतायत. आमची म्हणजे कोंबडीची. ती झाली की आम्हाला ते पण दाखवतो. बाय बाय. माझं तर लक्ष बघ खाण्यावरच. आता एक नंबर झाला यार. बघ ना, हे बघ ना, किती सॉफ्ट आणि ज्युशी. आणि चिकन बघ ना, किती मस्त शिजलंय ना. एकच नंबर. वा, आणि मॅरिनेशन पण खूप छान झालंय. चव बघ काय सुंदर. आता आतुरता लागली आहे तंदुरी कबाब. सॉरी, आपली तंदुरी रेडी आहे. वास तर एवढा भारी येतोय. खाऊन बघतो. एवढं सॉफ्ट चिकन ना.
वाह, ज्युसी तंदुरी, ज्युसी. आम्ही आता या तंदुरीवर ताव मारतो. ॲक्च्युली खूप सुंदर झाली आहे. म्हणजे मसाले आम्ही घरीच बनवले, म्हणजे हिने घरीच बनवलेत. हो. त्याला लावलं आहे, मॅरिनेट केलं आहे. आम्ही फर्स्ट टाईम ते OTGचा यूज केला आहे आणि एवढं सुंदर बनलं आहे. ही एक हिची खासियत आहे, जे पण पहिल्यांदा बनवते ते चांगलंच बनवते. जे आतापर्यंत जेवढे एक्सपेरिमेंट झाले तेवढे सगळे एक्सपेरिमेंट चांगलेच झाले. आणि भले ते खरंच- आउट ऑफ वे असतील, म्हणजे असं बनवायचं आहे पण असं बनवलंय पण लय भारी झालं. हम्म. कोणत्याही पद्धतीने झाले पण भारी झालं. आणि खरंच त्या ओव्हन मध्ये एवढं छान असं सॉफ्ट आणि ज्युसी झालंय ना स्टीम चिकन. केलंय, त्याला टोस्ट केलंय, त्याला ग्रिल केलंय. वा वा वा, सुंदर खरंच. सुंदर. तर आम्ही असं मस्तपैकी आता खाऊन घेतो. बाकी जे काय बोलायचं आहे ते नंतर बोलतो. तर आता आमची मस्त तंदुरी खाऊन झाली आहे. आता इथे आम्ही सगळं आवरलंय. आमचा प्रोडक्ट जसा होता तसा परत ओट्यावर ठेवून दिलाय. ज्यावेळी स्टँड येईल त्यावेळी वर ठेवू. बट सांगायचा मुद्दा हा आहे की एवढा आम्ही जो प्रोडक्ट मागवला आहे, ज्याच्यावर आम्ही एवढे 2-3 महिने रिसर्च करत होतो, काय मागवायचं, कसा घ्यायचा, कोणता घ्यायचा, तो खरंच वर्थ इट निघाला. म्हणजे जेवढे पैसे घातले होते तेवढ्याची तंदुरी आम्ही खाली. म्हणजे हॉटेलमध्ये जाऊन 500-1000 रुपये घालला त्याच्या निम्मेमध्ये आम्ही घरी मस्तपैकी टेस्टी सुंदर बायकोच्या हातची तंदुरी मी खाल्लेली आहे. नवरा तृप्त, बायको तृप्त. रिव्ह्यू दे तुझे, रिव्ह्यू. हो, तुझी लाडीगोडी बघते. जेवण छान बनवलं की खूप लाडीगोडी असते. तर खरंच खूप छान प्रोडक्ट आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मागवू शकता. तर आमचा हा ब्लॉग संपूया नाही ते संपूया. तंदुरी खाऊन झाली आहे. आता तासभर तरी झोपलं पाहिजे. तर आता आम्ही थोडीशी विश्रांती घेतो. पुन्हा भेटू आणि या ओव्हनमध्ये OTGमध्ये अजून काय काय बनवायचं आहे. मगाशीच मी तुम्हाला सांगितले बरेच. केक बनवेन, कुकीज बनवेन, पिझ्झा तर बनवला. अजून काही ना काही प्रयोग करायचे आहेत. बघू, जसे जमतील तसे प्रयोग करू आणि व्हिडिओ घेऊन येऊ. सध्या मी इथेच थांबवतो कारण आम्हाला निघायचं आहे पुढच्या टप्प्यावर, मित्राच्या घरी. बाय बाय. बाय बाय.